परिचय आहे आपला? मी संजय आकरे, राहणार दाभा, तालुका नांदगाव खंडेश्वर, जिल्हा अमरावती. तर आकरे साहेब, तुम्ही हे तुरीचं, तर तुरीमध्ये तुम्हाला काय समस्या येतात? तुरीमध्ये दिवाळीच्या नंतर सोयाबीन काढल्यावर याच्यात मर रोगाचा प्रादुर्भाव होतो. अच्छा, याच्यात मर रोगाच्या प्रादुर्भावाला मॅनेज करायसाठी त्याचं व्यवस्थापन तुम्ही काय उपाययोजना करता? तर मी फवारणी काढावं इथं बुरशीनाशकाची फवारणी बुरशीनाशक फवारता पण तुम्ही? थायमेट हे अच्छा, थायोफिनेट बुरशीनाशक फवार. पण हा. पण त्याच्यापासून फवारणी करता करता माझा फवारा चालू होता. त्या फवारलेल्या इथं काय कसं आहे म्हणजे फवारणी केली मी हे झिनेटची केली. लोक आले ते माझी फवारणी चालू होती. अच्छा. तर ते म्हणे बा हे फवारणी करून पहा. तुम्ही हे पाचोळी झेनेट फवारलंय झिनेट फवारलं आणि इथं थायोफिनेट मिथाईल फवारलं. काय फरक तुम्हाला याच्यात जाणवला? फरक हे रोकथाम झाली होता. हो. तर हे थांबला. शेंडी डेअरी काढली पण ह्या झिनेट थांबला, बरोबर. हो. आणि जिथे तुम्ही थायोफिनेट मिथाईल आपलं मारलं. रेग्युलर मारलं पण याची रोकथाम झाली नाही आणि आणि हे याचं मरूनच राहिलं सुद्धा. हो. आणि हे रोग पसरतो पण. पसरतो आणि चांगला पसरून राहिला. आता याच्या माध्यमातून अजून काय फायदा तुम्हाला मिळाला जिथे झिनेट मारलं तुम्ही? इथं झिनेट मारल्याच्यानं काय झालं, हे भारी जमीन आहे पण या हे जमीन या झिनेटच्या औषधमुळे या जमीनमध्ये फुटवे आले आणि फुलही आणि अच्छा. फुटवे काढून राहिली. म्हणजे हे जे लेट चालते गुम राहते झाड, तर हे आता फुलंही काढले म्हणजे काढले. फुटही वेळेवर आली, वेळेवर म्हणजे इथं आली. चांगलं उत्पादन तुम्हाला मिळेल. मिळेल अशी आशा आहे. तर या माध्यमातून तुम्ही शेतकऱ्यांना काय हे आवाहन करतो मी की बा जेणेकरून तुमचा फायदा होईल. अच्छा, तर शेतकऱ्यांनी झेनेट वापरायला पाहिजे, तर रोग थांबेल थांबेल आणि शेवरा पण चांगला चांगला काढेल करेल आणि उत्पादन वाढेल. उत्पादन आणि वाढेल.